जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज यवत या ठिकाणी मुक्काम होणार आहे। यवत नागरिकांनी पिठलं भाकरीची जोरदार तयारी चालू केलेली आहे। या ठिकाणी पिठलं भाकरी लाखो वारकऱ्यांना पिठे दिलं जातं। उत्कृष्ट असं चवदार पिठलं भाकरी या ठिकाणी बनवण्याचा कार्यक्रम श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये चालू आहे। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या लाखो वारकऱ्यांसाठी यवत या ठिकाणी पिठली भाकरीचा बेत केला जातो आणि हजारो लाखो वारकरी उत्कृष्ट पिठलेचा असा आस्वाद घेत असतात। रामकृष्ण हरी। काय वाटतं तुम्हाला भाकरी करताना? काय तुम्हाला आनंद काय व्यक्त होतोय? वारकऱ्यांना भक्तांना जेवण जाते, भाकरी पिठलं भाकरी जाते, ते आम्हाला लय आनंद वाटते। त्यांच्या आवडीचं भोजन मिळते त्यांना म्हणून आम्ही बी करतो। अभी ये लाइन भी असं रामकृष्ण हरी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी आपले हबप नानासाहेब तोरगे महाराज आणि तसेच यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सदानंद तोरगे या वारकऱ्यांसाठी काय व्यवस्था केलेली आहे? रामकृष्ण हरी। तुम्ही यवत गावामध्ये वारकऱ्यांसाठी पिठलं आणि भाकरीचं भोजन करत असता आणि यवत गाव असं प्रसिद्ध आहे, पिठलं भाकर अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही तयार करत असता। नेमकं काय टाकता पिठल्यामध्ये की जेणेकरून त्या वारकऱ्यांना अतिशय चवदार पिठलं देता? सालाबादप्रमाणे तशी आपली परंपरा बेसन भाकरीची आहे, ही कंटिन्यू तशीच चालू आहे। त्यांना आपण ग्रामस्थांनी विचारलं होतं की आम्ही मेनू बदलू, बेसन भाकरीऐवजी तुम्हाला बुंदी किंवा काय तुम्ही म्हणता तो पदार्थ करून द्या, पण त्यांना पालखी निघाल्यापासून यवतपर्यंत कुठेही तिखट खायला मिळत नाही, बेसन भाकरी खायला मिळत नाही। त्यामुळं यवत ग्रामस्थांनी पिठलं भाकरीचा बेत आहे तसाच कंटिन्यू चालू ठेवलेला आहे। पिठल्यासाठी आम्ही साधारण 1.5 टनाचं पिठलं बनवतो। 1.5 टनामध्ये कांदा 500 किलो, मिरची, हळद, मसाला आणि बेसन असं मिळून सर्व काय करून तेल सर्व मिळून 1.5 टनाचं पिठलं बनवत असतो आणि त्यामुळं व्यवस्थित माल टाकल्यामुळे पिठलं अतिशय चवदार होतं। माणूस कोरडं सुद्धा प्रसाद म्हणून या ठिकाणचं पिठलं घरी घेऊन खातं आणि वारकरी जे चालतात ते आवडीने बेसन भाकरी खात असतात। ही परंपरा तुमच्याकडे किती दिवसापासून आहे? अंदाजे माझं वय 76 झाले, पण तो माझ्यापेक्षाही अगोदर खूप दिवस चालू आहे। तर आम्ही चालू करायला 100 वर्षाची परंपरा आहे। ही पिठलं बनवण्याची कला तुमच्याकडे अतिशय उत्कृष्ट आहे आणि तुम्ही नवीन पिढी ही चांगली तयार केलेली आहे, याबद्दल काय सांगाल? नवीन पिढी आमच्यापेक्षा आता चांगल्या प्रकारे आजकाल सुरुवात केली आहे। फक्त मार्गदर्शन आहे म्हणून आमच्यासारखा माणूस मागं उभा राहतो, नाही तर सर्व करायचं काम हे नवीन तरुण पिढी करत असते। श्री काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे वारकऱ्यांना एवढं मोठं पिठलं अन्नदान करता आणि त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं? आम्ही लाईन लावून ज्यावेळेस आरती होती, महाराजांची आरती झाली, पालखी स्थिरवली, हे लोकांना आम्ही 3 गेट आहेत, 3 गेटवरती बेसन आणि भाकरी देतो। प्रत्येक जण घेऊन हातामध्ये आपले ते भाकरी आणि त्याच्यावरती बेसन घेऊन जातो, अगदी आनंदाने खात असतात। शिवाय गावामध्ये साधारण 40-50च्या जवळपास दिंडी असतात, हे लोक आमच्याकडे 500 माणूस द्या, 500 भाकरी द्या, 3 बाटल्या बेसन द्या, त्यांना आम्ही त्याचं वाटप करतो। ते आराम देत त्या ठिकाणी जिथं दिंडी असते त्या मुक्कामात जाऊन ते खातात। किती किलोचं बेसन बनवलेलं आहे यावेळेस? 1.5 टनाचं बेसन बनवले आहे। हे बनवण्याची पद्धत कढईमध्ये केलं जातंय। कढईमध्ये पातेल्यामध्ये बेसन केल्यानंतर ते चविष्ट किंवा त्याला लोखंडाचा जो स्पर्श होतो, एक प्रकारचा त्याचा स्पर्शामुळं चव येते आणि ते पातेल्यात केले थोडी चव वाढते। पातेल्यामध्ये हलवायला येत नाही, सर्व मटेरियल जास्त टाकल्यानंतर कढईमध्ये दोघं मारून हलवून ते एक जीव करतात म्हणून कढईमध्ये
या ठिकाणी अतिशय सकाळपासून सर्व हजारो लाखो वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते, परंतु ही परंपरा आहे. पिठलं भाकरीचं भोजन यवत ग्रामस्थ करत असतात आणि पालखीमध्ये येणारे सर्व भाविक वारकरी अतिशय आनंदाने या पिठलं भाकरीची चव घेत असतात. रामकृष्ण हरी. पाटलांना येऊ दे घेणार कॅमेरा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज यवत या ठिकाणी मुक्काम होणार आहे. यवत नागरिकांनी पिठलं भाकरीची जोरदार तयारी चालू केलेली आहे. या ठिकाणी जातं उत्कृष्ट असं चवदार पिठलं भाकरी या ठिकाणी बनवण्याचा कार्यक्रम श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये चालू आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या लाखो वारकऱ्यांसाठी यवत या ठिकाणी पिठली भाकरीचा बेत केला जातो आणि हजारो लाखो वारकरी उत्कृष्ट पिठलेचा असा आस्वाद घेत असतात. यवत या ठिकाणी श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये उत्कृष्ट आणि चविष्ट असं पिठलं बनवलं जातं आहे. या संदर्भामध्ये यवत पंचक्रोशीतील सर्व युवा तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात आणि या युवा तरुणांच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांसाठी कढईमध्ये बेसन केलं जातं, पिठलं केलं जातं आणि ह्या पिठल्याची चव आज वारीमधल्या सर्व वारकरी घेत असतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम यवत या ठिकाणी होत आहे आणि सर्व वारकरी बांधवांना यवत या ठिकाणी उत्कृष्ट पिठलं भाकरीचं भोजन केलं जातं आणि या भोजनासाठी यवत गावातील सर्व युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने पिठलं भाकर तयार करत असतात. अतिशय उत्कृष्ट बेसन हे कढईमध्ये बनवलं जातं आणि युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा सर्व भोजनाचा कार्यक्रम केला जातो. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत या ठिकाणी येत असताना यवत या ठिकाणचे सर्व महिला या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट चुलीवर भाकरी करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण सर्व महिलांना समक्ष पाहत आहोत. रामकृष्ण हरी. अतिशय उत्कृष्ट भाकरी या ठिकाणी केल्या जातात. रामकृष्ण हरी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत या ठिकाणी आज मुक्कामी येत आहे.
लाखो वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था यवत या ठिकाणी केली जाते आणि इथं गावातील सर्व महिला वारकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट चुलीवरती भाकरी करत असतात आणि सर्व महिलांना या भाकरी अतिशय चांगल्या प्रकारे भाजल्या जातात. चुलीवरती सरपणावरती या भाकरी आणि तव्यावरती या भाकरी केल्या जातात. या महिलांनी आज सकाळपासून या ठिकाणी चुलीवरती भाकरी करण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमध्ये येण्यापूर्वी हजारो भाकरी या महिला यांच्या हाताने करत असतात आणि लाखो वारकऱ्यांना या भाकरीची चव, उत्कृष्ट बेसन, पिठलं भाकर या ठिकाणी केली जाते. रामकृष्ण हरी. काय चाललंय? वारकऱ्यांना भाकरी करताय. अतिशय या ठिकाणी सर्व महिलांनी वारकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट अशा भाकरी बनवल्या जातात. चुलीवरची भाकरी आणि कढईवरचं बेसन या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध आहे आणि ठिकाणी सगळी व्यवस्था ही पूर्ण केली जाते आणि सर्व महिलांच्या हातून या ठिकाणी वारकऱ्यांना पिठलं भाकरीचं भोजन केलं जातं. या ठिकाणी श्रमस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्याचं स्वागत करत असतात.